इंधनापाठोपाठ आता भाज्या सुद्धा महागल्यात। अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक घटलीये आणि भाज्यांचे दर हे 10% वाढलेत। पुढचे काही दिवस भाज्या महागण्याचा अंदाज आहे। एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये काही भाज्यांचे दर हे 10% वाढलेले आहेत आणि राज्यातल्या अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे। त्याचा परिणाम हा भाज्यांवर झालाय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फरसबी, वाटाणा, फ्लॉवर, गवार, भेंडी, कारली या भाज्यांचे दर वाढलेत। पालेभाज्या सुद्धा महाग झाल्यात, तर पुढचे काही दिवस भाज्यांचे दर हे चढेच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। सध्या सर्वसामान्यांचं महागाईनं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे। एकीकडे इंधनाचे दर वाढत आहेत, काल गॅसचे दर वाढले आणि आता भाज्या सुद्धा महागलेल्या आहेत। पूर्णपणे किचन बजेट गृहिणींचं आता कोलमडत चाललेलं आहे। अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे भाज्या महागलेल्या आहेत। एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे काय नेमके भाज्यांचे दर आहेत ते। फरसबी 49 रुपये प्रति किलो, घेवडा 45 रुपये किलो, वाटाणा 65 रुपये किलो, गवार आहे 50 रुपये किलो। भाज्यांचे दर 10% वाढलेले आहेत। भेंडी 55 रुपये किलो, कारली आहे 33 रुपये किलो, सुरण 65 रुपये किलो आणि तोंडली 38 रुपये किलो। बेटा